फायनली मला लवकर उठायची सवय लागली आणि आज सकाळ सकाळी लवकर उठून मी आले होते मिसळ खाऊन. आम्ही पहिलं गेलो धनेश्वर महादेव मंदिरात आणि इकडचं वातावरण आहे ना गाईज एवढं छान आणि प्रसन्न होतं ना. इकडे मला बाळू मामा, आपले शंकर बाबा, दत्त महाराज, विठू माऊली सगळ्यांचं दर्शन झालं. दर्शन घेऊन मन एकदम प्रसन्न झालं आणि इकडची पॉझिटिव्हिटी तर आहे ना कायच सांगू तुम्हाला. मग बाहेर आले आणि तिथेच असलेल्या जवळपास एका डॅम वरती गेले. आणि गाईज जर तुम्ही इकडे गेला असाल ना तर लोकेशन कमेंट मध्ये नक्की टॅग करा. मग घरी आले आणि पहिलं जेवण घेतलं कारण एवढी भूक लागली होती ना मला. मग काय मग पनीर आणि भात खाल्ला आणि खूप सर्दी झाल्यासारखं वाटत होतं म्हणून ना वाफ घेतली पहिलं. आणि काय नंतर डायरेक्ट लाईट गेली. मग काय लाईटीची वाट तर नाही बघू शकत. माझ्या स्वामींना दिवा लावला आणि लाईट आली आणि आम्ही लगेच निघालो बाहेर जायला. आणि एवढ्या पावसाचं मला बाहेर जायला का सुचत होतं ते मलाच माहिती नाही. मग आम्ही गेलो मोरया गोसावी मंदिर तर गाईस पावसामुळे बंद केलं होतं. मग आम्ही प्रसाद खाल्ला आणि निघालो घरी जायला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मी घरी जायला असं का म्हणते, तर हा गाईज मी शिफ्ट केलंय पुण्यामध्ये. तर मी कुठे शिफ्ट केलं हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की गेस करा. ते मी तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये सांगेन. तर याचा फुल डिटेल व्लॉग मी माझ्या युट्यूब चॅनलला पोस्ट करणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माझा पुढचा व्लॉग बघण्यासाठी फॉलो करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.